आलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलाय। पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। खंडणीचा गुन्हा देखील त्याविरोधात दाखल आहे। सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पुणे पोलिसांसमोर सरेंडर केलंय। त्यावेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि सीआयडीसाठी भूषणावं कसं, असा सवाल देशमुख यांच्या मुलीनं उपस्थित केलाय। आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतात। वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, तसंच त्याच्यावर इतरही देखील गुन्हे दाखल आहेत। एकूण 26 गुन्हे बीडमध्ये दाखल आहेत। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला आहे। त्यामुळे सीआयडी आता वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल करण्यात येतोय। सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलेलं आहे। मी दोषी असल्यास शिक्षा भोगायला तयार असं देखील कराडनं स्पष्ट केलंय। सरेंडर करण्याआधी, शरण येण्याआधी वाल्मिक कराडचा व्हिडिओ बघा। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची आता शक्यता आहे, कारण 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कराडच्या अटकेची शक्यता आहे। सध्या सीआयडी कडून कराडची चौकशी सुरू आहे। केस न्यायालयात आता हजर केले जाण्याची शक्यता आहे। 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पवन चक्कीची जी कंपनी होती त्या कंपनीकडे ही खंडणी मागितल्याचा आरोप आहे। औदा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। आता कराडला अटक होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वाल्मिक कराड हा शरण येण्याआधी शिवलिंग मोराळेंच्या गाडीतून आला। शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। MH23 BG 2231 या नंबर प्लेटची कार शिवलिंग मोराळेंची आहे। वाल्मिक कराडशी त्याचे संबंध आहेत आणि या दोघांचे धनंजय मुंडेंशी संबंध आहेत, कार्यकर्ते आहेत, अगदी निकटवर्ती आहेत असं आपण म्हणू शकतो। शरण येण्यासाठी कार्यकर्त्याची कार वाल्मिक कराडनं वापरलेली आहे। शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे। मी गेलो, मला जाऊन दिलं नाही। ही पिशवी होती, जाऊन दिलं नाही। पिशवी आहे की ती पिशवीच आहे, होते कुठं माझ्याकडेच होती, मला जाऊन दिलं नाही मध्ये। पण तुम्ही कोण त्यांच्याबरोबर आलेले होते नेमकं काय? काहीच नका, सॉरी झालंय काय? सॉरी, मला काहीच माहित नव्हतं। सीआयडीच्या तुम्ही नाही, गेले होते मला काहीच माहित नाही हो, प्लीज मला काय माहित पिशवी नाही। घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते तपासली आणि बाहेर वापस। नाही, पण आतमध्ये सुरू आहे का? नाही, मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये। काय माहित पिशवी नाही, घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते तपासली आणि बाहेर वापस। नाही, पण आतमध्ये सुरू आहे का? नाही, मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये। वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं ते आपण पाहूयात। बघा, सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले होते। त्यानंतर बरोबर 2 तासांनी म्हणजे 9 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर माध्यमांचे प्रतिनिधी देखील आले। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता। त्यानंतर सकाळी 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सगळे दाखल झाले। 11 वाजता वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली। त्यानंतर 12 वाजता पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ करून सांगितलं। त्यानंतर 12:15 वाजता MH23 BJ 2231 या स्कॉर्पिओ वाहनातून चेहरा लपत कराड आला आणि दुपारी 1 वाजता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून आता वाल्मिकची चौकशी सुरू झाली।
सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना मोक्का लावा, हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. तर वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली. याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120(ब), खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. 22 दिवसांनंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. आता आपण वैभवी देशमुखच्या प्रतिक्रियेकडे वळूया. 22 दिवसानंतर कराड स्वतःच सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते असा सवाल सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीने उपस्थित केलाय. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक वैभवी देशमुखने दिली. इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो. कराडचं शरण येणं हे नाट्य आहे का अशी शंका आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो, हा योगायोग आहे का असा सवाल जाधवांनी विचारला. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. बघा, जितेंद्र आव्हाडांनी आता काय आरोप केले बघूया आपण. वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावा देखील आमदार आव्हाडांनी केलाय. तीनशे 2चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा म्हणजे काय? इसका बाप बैठा ना अंदर उधर कैबिनेट में है ना भाई, कैसा होगा? आता बजरंग सोनवणेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणीच खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे. खंडणी गुन्ह्यात आधी अटक का नाही असा सवाल देखील खासदार सोनवणेंनी विचारलाय. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काय सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले?
आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे वळूया आपण. सरपंच हत्या प्रकरणी सर्व दोषींना शोधून फासावर लटकवणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय. ज्यांचा सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तसंच या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखलाभ असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. आता मनोज जरांगे काय बोललेत आपण ते पाहूया. धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी आज मनोज जरांगेंची भेटी घेतली. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना, ते सत्य समोर येईल. त्यासाठी थोडा वेळ जाईल. वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. आता मिलिंद नार्वेकरांनी काय ट्विट केलं आपण बघूया. वाल्मिक कराड सीआयडीकडे शरण, फडणवीस आणि रश्मी शुक्लांचं अभिनंदन. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे. बघा, वाल्मिक कराड पुणे सीआयडी ऑफिसमध्ये शरण आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं त्यांनी अभिनंदन केलं. बघा, नार्वेकरांचं ट्विट आपण पाहूया. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन असं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी केलंय. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वाल्मिक कराड सीआयडीकडे शरण आल्यानंतर मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचं अभिनंदन केलं. पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल आता सुरेश धस यांनी काल माफी मागितली होती. यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही सुरेश धस यांचे आभार मानले. मोठ्या मनानं धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली, त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय. माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते.
अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हातीनं आलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलाय. पुणे CID ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप कराडवर आहे. CIDची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि CIDसाठी भूषणावं कसं, असा सवाल देशमुख यांच्या मुलीनं उपस्थित केला. आता CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतात. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे, तसंच त्याच्यावर इतरही देखील गुन्हे दाखल आहेत. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला. त्यामुळे आता CID कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित होता. CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःचा व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलंय. बघितलंय कोण 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 होतं कोण आय वॉज इन द कॅबिनेट. आय डोंट डिनाय दॅट आय वॉज नॉट इन द कॅबिनेट. तेव्हा काही कुठे क्राईम घडला नव्हता ना. आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा. त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता. अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे आणि ही विल ज्युडिशियसली चेक इन टू इट. इट इज अबाउट गेटिंग अ हार्डकोर क्रिमिनल इन टू द क्लचेस. इट इज नॉट अबाउट की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय, अशातला काही भाग नाही. काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट, मी करतोय इज इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्याकडनं अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही. त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या. आय नो हा चला बोला, पुढे बोला. मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी विषयी सांगितलेलं. आज ते ज्या पद्धतीने बोललेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ऍक्शन घेतील. अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज, आय थिंक ही इज अ चेंज चीफ मिनिस्टर. सो आय एक्सपेक्ट मोर आउट ऑफ हिम. मला त्यांच्यातलं खूप काही अपेक्षा आहेत. चेंज म्हणजे तुम्ही त्यांचं भाषणाची स्टाईल 2014 मध्ये बघितली होती. ते असे पुढे झुकून बोलायचे. या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही, ते एकदाही पुढे आले नाहीत. शांतपणाने असे एका पोझिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते. ही चेंज्ड बॉडी लँग्वेज, ही त्यांची बदललेली, आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही. हा मी हाऊसमध्ये बोललो की सकारात्मक बदल आहे. हे बघा, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे, ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील. का आता सुद्धा ते जाताना बोलून गेले, एकालाही सोडणार नाही. फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणी आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया. की इथेही कुठे भेदभाव होता कामा नये. दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. दिस इज अ मर्डर, क्रिमिनल मर्डर, बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर.
म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी. नाही, आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं, कराड ताब्यात आला, पण आका अजून बाहेरच आहेत. आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झालाय तो खुर्चीतनं बाजूला उठून बसतो. इतिहास तपासा. आणि खास करून कधी रेफर करता आली तर लेंटिन, जस्टिस लेंटिनची केस तपासा. ती ग्लुकोजमध्ये त्या सलाईनमधनं जे ग्लुकोज द्यायचं त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. जुनं आहे पण ते तपासून बघा. त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. नाही बोलत त्याला काय. असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल. उद्ध्वस्त करून जाईल राज्य व्यवस्था हे असं जर व्हायला लागलं तर. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे अरिस्टॉटल, प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलंय की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत. म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे. म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले, नशीब चहा पितानाचे. ते आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेले. जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता. अख्ख्या बीडला माहितीये की राग कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहितीये की रेती कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहितीये की डीपीटीसी मधनं पैसे कसे जातात. आणि फायनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी दिला. 2,000 कोटी रुपयाचा. तो जातो डीपीटीसीच्या मार्गातनं, कलेक्टरच्या माध्यमातून. तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच आहे ना. कारण का उघडपणाने बोललं जातं की डीपीटीसीचं कॉन्ट्रॅक्टच कराडांकडे होतं. कोणाला द्यायचा, कोणाला द्यायचा नाही, किती घ्यायचे, काय घ्यायचे. मग पालकमंत्री काय करत होते. बघा, एक मोठी बातमी आहे. सीआयडी आता वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झालेले आहेत. बघा, सीआयडीचं पथक आता वाल्मिक कराडला घेऊन बीड जिल्ह्यातील केजकडे रवाना झालेले आहेत. ही मोठी बातमी आहे. वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आणि त्यानंतर आता पुढच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. सीआयडीचं एक पथक आता वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे. केजकडे घेऊन रवाना झालेले आहेत. सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर आता वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं एक पथक बीड जिल्ह्याकडे रवाना झालेलं आहे. 11 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला. आपण दृश्यामध्ये बघतोय सीआयडीच्या पथकानं वाल्मिक कराडची पुण्यात चौकशी देखील केली. मात्र त्यानंतर आता वाल्मिक कराडला घेऊन हे संपूर्ण पथक आता बीडच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरचा त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. आणि आता आपण बघतोय की सीआयडीचं एक पथक
बीडकडे रवाना झाले, मात्र पत्रकारांना गुंगारा देऊन हे सगळं पथक बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील केजमध्ये पुन्हा आता त्याची चौकशी होईल. पत्रकारांना गुंगारा देऊन कराडला घेऊन हे पथक पुढे गेलेलं आहे. बीड जिल्ह्यातील केज इथे रवाना झालेलं आहे. आता वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक झाल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे. वाल्मिक कराडला आता केजकडे घेऊन हे पथक रवाना झालेले आहे. पत्रकारांना गुंगारा देऊन आता कराडला घेऊन हे रवाना झालेले आहेत. वाल्मिक कराड हा पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण त्यांनी केलं आणि त्यानंतर आता पुढच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. मात्र वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक झालेली ही महत्वाची बातमी आहे. मात्र 302चा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील विरोधकांची मागणी आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्या सोबत आहेत. सागर, बीडच्या दिशेने हे पथक रवाना झालेले आहे. सीआयडी कडून कराडला अटक देखील झालेली आहे. काय अधिक माहिती? नक्कीच वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर एक सीआयडीचं पथक आहे आणि काही वरिष्ठ अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेने आणि केजच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांनाही गुंगारा देत त्यांच्या नजरा चुकवत या ठिकाणाहून वाल्मिक कराडला बाहेर काढलं आणि 2 गाड्या ज्या आहेत त्या कराडच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. वाल्मिक कराडची मेडिकल तपासणी जी आहे ती बीडच्या शासकीय रुग्णालयात होईल आणि त्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये त्याला लॉकअपमध्ये दिलं जाईल आणि नंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र या तपासाअंती त्याचे वकील असतील तेही या ठिकाणाहून भेट देऊन वाल्मिक कराड याला गेलेले आहेत आणि वाल्मिक कराड आपल्या तपासामध्ये काय माहिती देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 11 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता आणि 11 दिवसानंतर स्वतःहून वाल्मिक कराड हा पुणे पोलिसांच्या सीआयडी कार्यालयामध्ये स्वतःहून आलेला आहे, शरण आलेला आहे आणि आपली शरणागती पत्करलेली आहे. पुढील तपास जो आहे तो आता सीआयडीने हाती घेतला असून वाल्मिक कराडला केज आणि बीडच्या दिशेने ते घेऊन गेलेले आहेत. सागर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणखी काय महत्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. भेटू होते का छोट्याशा ब्रेक नंतर. वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक झालेली आहे आणि आता हे पथक कराडला केजच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत, बीडकडे घेऊन गेलेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी शासकीय रुग्णालयात होईल, त्यानंतर कोर्टात देखील हजर केलं जाईल. बघा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता पुढच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. सीआयडीचं एक पथक आता वाल्मिक कराडला घेऊन बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे. पत्रकारांना गुंगारा देऊन हे पथक आता बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. वाल्मिक कराडची आता वैद्यकीय चाचणी पहिली होईल, त्यानंतर त्याला कोर्टात हजर देखील केलं जाईल. वाल्मिक कराडला सीआयडी कडून अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता बीडच्या दिशेने हे पथक रवाना झालेलं आहे. सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी मात्र वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं म्हटलेलं आहे. मात्र सीआयडी कडून त्याला अटक झालेली आहे.